नाही का मायबाप की तुम्हाला मला हृदयात घेऊन जाता आलं पाहिजे. मिश्किलीचा एक क्षण सुद्धा माझ्या वाट्याला येऊ देऊ नका. चला आता आख्यानाची पालखी निघाली. पहिला गण झाला, आता दुसऱ्या माळेला उडून उभा आहे. पण या आख्यानाच्या पालखीला मी तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे. कोण आहे मी? तर मी आहे लमाण बंधू. काय काम माझं? जसं पाण्याची तहान ओळखून भगीरथ राजानं गंगेला पृथ्वीवर अवताराला आणलं, अगदी तसंच कलेची एक वेगळी तहान ओळखून मी या देवीचा पलंग, या देवीची पालखी इथं अवताराला आणणार आहे. अगदी तिच्या इच्छित स्थळी. अट फक्त एकच आहे, या पालखीला हात लावायचा मला अधिकार नाही. पहिली माळ झाली, दुसऱ्या माळेला उभेत आपण. आता त्या देवीच्या पालखीला पुढे घेऊन जायचं म्हणल्यानंतर हात लावायचा अधिकार नाही म्हटल्यानंतर आता कोणाला बोलवावी पालखी उचलायला? म्हणून पालखी बलंदात देवी म्हणले, अरे तुका मी तुझ्यावर चिडलेच नाही. हे लमाण मध्ये वेळ जातात कळलाय. दुसऱ्या माळेला पालखी घेऊन जायची. एक काम करा, तुम्ही सगळे संत म्हणे खांद्यावर पालखी घ्या. म्हणायचं उशीर मायबाप सगळ्या संतांनी पालखी खांद्यावर घेतली. आणि तेवढ्या जगद्गुरु तुकोबा शांतीब्रह्म एकनाथांना म्हणाले, लय दूर जायचं, पुढच्या माळेला जायचं. तुम्हाला अभंग येते, भारुडा येते, गवळणी येते, काही काही येते, तेवढं घ्या. आता एकनाथ महाराज विचार करायला लागले, काय घ्यावं? आले गोपाला देवकी नंदना गोपाला. आले गोपाला देवकी नंदना गोपाला. पाठीमाग म्हणायचं, पाठीमाग चला गोपाला देवकी नंदना गोपाला. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा दिचरणी हेची करी तसे विनवणी भव बंधनी सोडवावे. आता कृष्णाला घेऊन असा लांब आला पेन द्या. जगद्गुरु तुकोबा येवली नाव आहे त्याची. ते म्हणजे एक वीर होऊन गेला. कोण? जिरे टोप म्हणावा त्याला. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे याच मालकीतलं ना. सामान्य लोकांच्या ऐका रे वरचे तलेच पार चष्मे लावून बघायला लागले आमच्याकडे. सामान्य लोकांच्या गळ्यातलं काम करून ताई झालेले राजाराम बापू पाटील सुद्धा याच भूमीवरचे. एवढी पावन भूमी आहे. या भूमीत आलो. आपल्याला नावाशी काही घेतलं नाही. कर्तृत्व थोर ह्याकडे. मी काय म्हणतो, या सगळ्या कर्तृत्ववान लोकांकडून आज इथं जमलेल्या तमाम, मला आता काउंट माहित नाही, म्हणजे आम्ही पहिल्यांदा हे वाक्य आधी मला बघा ना. मला हे मला गता बारावाड्याची छत्तीसदाराची लक्ष द्या. ना अंधती सासू सुन भांडुनी. पहिल्यांदा बोलतोय मी महाराष्ट्रात. पहिल्यांदा जपून बोला, जपून बोला. सासू सुना एकत्र बसतात कार्यक्रमाला. आपल्याला लाज वाटली पाहिजे. इकडच्या बाजूला त्यांचे नवरे घरी गेलो जेवायचं कुणी. काही बोलत घाटातले वेळ गाडी थांबू नका. पुढे चला, पुढे चला. सासू सुन भांडुनी सुन काळी सांगीतिक सुने. हो, म्युझिक वर शूट नाही. मग
कारभारी सून काय ऐकलं म्हणजे काय? सून कशी असावी काय ऐकलं? लक्ष देऊ नका महिला वर्ग ज्यांच्या पोरांचे लग्न राहिले बघा आता. विदूषित शोध घेतो काय बोलावं तुला म्हणजे चालेल साध्या म्हणजे अलका कबूल सारखी सून आहे. पुढचं नीट आहे का? सुन काळी सासू पांढरी सात ग. सासू पण सांगते हो पांढरी सात नाही मग? सासू मला कळलं नाही मी ह्यांना विचारतो. हा. कारभारी पांढरी सात म्हणजे काय हो? कुणीतरी गुडक्याला बोलायचं कसा आहेस तू? बरं आहेस ना? माझा फोन उचलत जा वेळेवर ठेवत जा असं बोलायचं ना. पण तुम्हाला खरं सांगू मराठी भाषेचं जर कोणी वाटोळ केलं असेल ना महिला वर्ग आणि पुरुष वर्ग तो मराठी साहित्यिकाने ही प्रमाण ती गावठी ती प्रमाण ही गावठी. अरे मनावर आता या मराठी भाषा नावाची जर एकच आई घडली तर तिच्या पोटी जन्मलेल्या सगळ्या भाषा तिच्या लेकी झाल्या का नाही? मग या आईला तिच्या लेकी असं तुझ्या भाव करतात का? नाही. पण हे राजकारण करणार साहित्य संमेलन भरवणार त्यांना म्हणावं भरवा 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 भाषेचं राजकारण करा 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 गावठी आणि प्रमाणमध्ये जुंपा जुंपा आणि कमवा. पण मराठी भाषेचं राजकारण करताना असं करा यशोदा आणि देवकी सारखं करा. कृष्ण जगला जातो कौशल्य आणि कैके सारखं करू नका राम वनवासाला जातो. ह्याच्यात कृष्ण आणि राम म्हणजे वनवासाला गेलेल्या मराठी भाषा आहेत ना. म्हणून म्हणजेच मुद्दा असा आहे आता वरचण खालचं एकत्र आहे का 18,000 मराठी शाळा बंद व्हायला लागल्यात. मराठी भाषा जसं अभिजात होणं गरजेचं होतं तसंच मराठी शाळा सुद्धा अभिजात होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी म्हणून हात मानला मायबाप. बरं मराठी शाळा नुसतं शिक्षण नाही हो संस्कार आहे. इंटरनॅशनल स्कूल मधल्या आई बाप आहेत ना इंटरनॅशनल स्कूल मधल्या पोरांचे ते तुम्हाला वृद्धाश्रमात सापडते. जिल्हा परिषदेचं पोरग 4थी नापास असू द्या त्याची आई घरात 3 वेळेला बसून सुखाली. सामवेदी सोमेश्वरी की वारली न पावरी. तोंड बघू नका मग पहिला सुरुवात करा. पहिल्या 3 झाल्या वारली न पावरी कोणी बिल्ली देवरी देवाई कोहरी न ढोरवरी. लक्ष देऊन ऐका वराडीचा ठ्यासाबाई हुसूस हुसूस भारी होईल. कोल्हापुरी 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 थंडाई प्यावी लगी. नऊवार लुगडं नेसून ठाण मांडीला घाटात. नऊवार लुगडं नेसून ठाण मांडीला घाटात. नाकात रत्नाची नकळी कपाळी कुंकू थाटात. काय सांगायला बोलतात या मातीची बोलतात या मातीची पहिली आई तिला. या मातीची पहिली आई बोलतात या मातीची पहिली आई तिला. नांदली खेळली अंगाला खांद्याला कोणती लेकरं बोला. हे माय सगुने काय जीवाचा कोड घातच नाही. हे बघा माय बाप आता आई कोण हे आख्यानाच्या शेवटाला कळून पण तिची लेकरं कोण येते तिच्या अंगा खांद्यावर वाढली ती जिच्यासाठी आख्यान लिहिलं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा ऐका महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहाटच्या ब्रह्ममुहूर्तापासून रात्री आपण आपल्या आईच्या कुशीत जाई निजेपर्यंत ज्या लोक कलाकारांनी आपलं मनोरंजन केलं ती लेकरं ती. पुन्हा एकदा बोटाच्या पेरत आणि बोटाच्या खणात ही लेकरं मोपा आख्यानाकडून एक भेटवस्तू. आई तुम्ही तिथं या. पहाटला जागा घेतली बघत कीर्तनाच्या जीवाची न शाही राजा मानाची.
जीवाची केली उठबशी कधी पुण्यानं जीवाची केली उठबशी राजावरचं गाणं गाणं गणगणाचं सुंबरानं नाचवली लंबा आपल्या डोक्यावर आली सगळी आराधी मंडळी झांज आणि हलग्या घेऊन ज्यांनी आयुष्यभर नाचवले अंबाबाई आपल्या डोक्यावर ही सगळी मंडळी आली मायबाप ही सगळी मंडळी आली केलेल्या वाद्यांची तिसरी माळ ड्युटी आहे त्याला तिचं काय झालंय मी नाही दिसलो तर मला पुढे नाचायचंय अजून आलो का दिसतोय का अरे मोठ्याने बोला दिसतोय का दिसतोय का हेरगिरी करणारा तुमची बाज हाती कोटा पोचरा दिली सगळी आली केलेली वाद्यांची तिसरी माळ देवीला वाहिली त्याच्यात एक आराधीन बर का मावशी घटस्थापना करणारी आराधीनची पुढे आली देवीला माळ वाहिली आणि देवीला माळ वाहून म्हणली होय ग घटस्थापना केली म्हणली नवरात्रात तुझी त्यावेळेस आली होती आता घटाचं विसर्जन कधी हे बरं कळलं नाही तुला माय बाप मी फक्त विसर्जन एवढा शब्द ऐकला विसर्जन पाठीमागा आलो 360 डिग्री मध्ये माझे डोळे फिरवले म्हटलं विसर्जनाला यांच्याकडे कुठे डीजेची थप्पी दिसना अबाउट 85 डेज मातीचा सण ह्यो आला रे शिवराज छत्रपती झाला ग माय ग ग ग ग शिवराज छत्रपती झाला ग माय ग ग ग अहो पालखीत आलं कोण अरे पालखीत आलं कोण सोबती मावळ अन सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी पैसल कोण ग रायगडाच्या सत्र्यावर करजती शाहिरी ललकर संगनगर तुतारी वाजती हलगी खेकर माझं राज अरे शहाजीजीचा उचलत अरे कोणाचा शहाजीजीचा उचलत शिवबाग माय ग ग ग ग माझा
सांगू दे बरं का, महाराष्ट्राच्या मातीमध्ये वन्स मोर हा शब्दच नाही. एक तर थांबा, 2 शब्द देतो मग तुमचा ऐकतो. एक तर पुन्हा एकदा म्हणा, नाही तर परत एकदा म्हणा. ओ शाहीर, या एकदा, पुन्हा एकदा. ज्या भावांच्या बहिणींची लग्न झाली त्यांना त्यांची बहीण आठवण, ज्या बापांच्या लेकींची लग्न झाली त्यांना त्यांची लेक आठवण, आणि ज्या आयांच्या लेकींची लग्न झाली त्यांना त्यांची लेक आठवण, आणि ज्या सगळ्या सासरामध्ये त्यांना त्यांचं माहेर आठवण. का? वाजबाईला बी पाना फुटावा अशी भावी अंगाई, वाजबाईला बी पाना फुटावा अशी भावी अंगाई, आणि म्हाताऱ्या बाईचं बी बारसं होणं म्हणजे हो जात्यावरचं गाणं. चल उचलून तिला द्यावा उचलून तिला द्यावा तिला द्यावा तिला द्यावा तुझी पायाने चढू दे उचलून तिला द्यावा तिला द्यावा तिला द्यावा तुझी पायाने चढू दे काय खोयचं मराठ्यांनी. माया आपुली माती आपुली आपुलं घरदार, माया आपुली माती आपुली आपुलं घरदार, कसा या मोहर गाय बांधतो कुठलं संस्कार. मग आता येळ जाणा दावा मराठ्याचा बाणा करू का बीज मुंबई आधुनी. म्हणजे आधी मुंबई का बीज करायची. म्हणजे आताची मुंबई तेव्हा महाराष्ट्रामध्ये नव्हती. माझा मुंबई नावाचं बॉम्बे नावाचं स्वतंत्र राज्य होतं. पण मुंबईचा मराठी मनाचा ध्यास आहे, मराठी मनाची आस आहे, मराठी मनाचा श्वास आहे. तिला सोडून महाराष्ट्र घडवायचा कसा. म्हणून ब्रीद वाक्य बदलले गेलं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. आले शाहीर साबळे आले, शाहीर अमरशेख आले, आणि मानाचा तुरा म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. या सगळ्यांनी चळवळ आपल्या हातामध्ये घेतली. घर घर वस्ती वस्ती माणूस माणूस समजून काढलं. डपाची ढाल केली, हातात त्या डपाची ढाल केली, शब्दांची तलवार केली. एवढं जंगल पछाडलं माझा की दिल्लीच्या तख्ताला शाहिरांच्या पायावर झुकावं लागलं. आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र आपल्या पदरात पडला. ही कहाणी
आणि मी या मारुतीचं खरं तर मी इस्लामपूरचीच रीत आहे. मला सांगायची वेळ का आली, ही सांगायची वेळ आली, जातीभेद दाखवायची वेळ आली. आता सध्या मी म्हणलं ते मध्ये कोणतरी बामणाचं बसले, त्याला आख्यानाला कुणी बोलवलं, उठा बाहेर काढा त्याला. तिकडे कुणीतरी वाण्याचं आहे, चांबाराचं आहे, कुंभाराचं आहे, मराठ्याचं आहे, कुंब्याचं आहे, हे जे कोणी आलेत ना तुम्हाला बोलली नाही, चला बाहेर वा. असं जर मी तुम्हाला जातीवाचक बोललो तर तुम्ही माझ्यावर केस करता. लमान बंधू नावाचं पोरग होतं, रंगमंचावर उभं होतं आणि जातीवाचक बोललं, जातीने शिवाय देऊन आम्हाला कार्यक्रमातून बाहेर काढलं. बरोबर आहे, जातीने बोलणं म्हणजे शिवीच आहे. मग आता मला सांगा, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपलं पोरग केस वाढवतं, आपल्याला त्याला सांगत असतं हे केस कमी कर, नकळत बाप काय म्हणून जातो, अरे केस कमी कर ना, का पोतरा त्याच्या पोटी जर मला आला, त्याला वेगळ्या भाषेत सांगा ना केस कमी कर म्हणून. पोतरा जरा का शिवाय द्यायचा, उगा असावा, सकाळचा वेळ असावा, पूर्वी शाळेत जायला निघावी, तुमची आई स्वयंपाकाला स्वयंपाक करीत असावी, नको ते एखादा आयटम सॉंग टीव्हीला लागलेला असावं, दप्तर भरता भरता पूर्वी त्याच्यावर चुकून नाचावी, आई स्वयंपाक घरातून बाहेर लावणीवाली का नाचणारीच्या पोटी जर मला आली, गप जाणार शाळेत, तिला वेगळ्या भाषेत सांगा ना, लावणीवालीला नाचणारीला का शिवाय द्यायच्या. रविवारची सुट्टी असावी, बाप सगळ्या कुटुंबाला फिरायला घेऊन गेलेला असावा, जेवण करून येता येता रस्त्याच्या कोपऱ्यात कुठेतरी डोंबाऱ्याचा खेळ चालू असावा, पोराला ऊर्जा येते ती डोंबाऱ्यासारखी उडी मारतो, पुन्हा बाप सगळ्या लोकांत बोलतो, अरे गप्पल किरास काय नाही का, या डोंबाऱ्याच्या पोटी जन्माला आला. त्यांना शिव्या नाहीत माय बाप, जसे मी तुम्हाला दाखवून दिली. मान्य हो, सगळ्यात महत्वाची मी लोककला अंधश्रद्धेत अडकली.
त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे लोककलाकारांचं शिक्षण. म्हणून ते तुम्हाला सिग्नलवर दिसतील, रस्त्यावर दिसतील, भीक मागताना दिसतील. नका घालू खिशामध्ये हात, नका देऊ त्यांना भीक, पण त्यांचा आशीर्वाद डोक्यावर घ्या, वाटू दे त्यांना ते या महाराष्ट्राची भूमी. आणि आता अशी ती जोडून माळे मायबाप, जिथं एका सासूनी तिची सून पोटूशी राहिली म्हणून, सासूनी तिची सून पोटूशी राहिली म्हणून सुंबरान घातले. रात्रीची वेळ, धनगर लोक आले तर सगळे डिंबाडे ढोल घेऊन. आला धनगर पुजारी पुढे देवीचा मुखवटा केलाय, सुनबाई बसवली, सासू बसवली, जनगोत आलं, सुंब पेटलं गेलं. आणि त्या पोरीसाठी तो धनगर त्या येणाऱ्या लेकरासाठी आळवण पडतो. काय ती जरा लक्ष देऊन ऐका. अगं हे माय तू देवी आई, तिला सुखी ठेवी माय कोणी कोणी हिच्यासाठी साखर घालतो माय. अनाजवाडीचा द्यावा शंभू शंकरा माय पार्वती, शंभू शंकरा माय पार्वती. आर तू यार तू यार ये देवा तू ये म्हणजे काय? हा ढोल आहे, याला म्हणतात गजा ढोल किंवा धनगरी ढोल. आणि हा जो वाजवतो त्याला म्हणतात डिंबाड्या. तू देहरा डिंबाड्या, अरे थापा ढोलाला. राज्यात म्हणू नका, देशात म्हणू नका, जगात म्हणू नका, सगळीकडे तिची ख्याती पसरली आहे. काय ख्याती पसरली आहे की ही राणी प्रजेला प्रजा मानित नाही, स्वतःच्या लेकरासारखं जपते. आणि प्रजा राणीला राणी मानित नाही, स्वतःच्या आईसारखं जपते. कशालाच कमी नाही मायबाप तिच्याकडं. पैसा पाणी धन दौलत बंगला आहेत का काय म्हणून तुम्ही तिच्याकडे मागावं, ते सगळं भरभरून होतं तिच्याकडं. किती भरभरून माय. कुबेराच्या धनाला कोडं पडावं आणि इंद्राच्या दरबाराला ईर्ष्या व्हावी एवढं भरभरून राणीचं राज्य वाहत होतं. रावणाच्या लंकेला लादवण्याची तिची वेस होती, कोण नजर लागावी असं वैभवशाली राज्य. त्याच वेळेला तिच्या राज्याच्या शेजारच्या एका राज्यात तिला दुष्काळ पसरला होता. तिथे एक राजा राज्य करीत होता. दुष्काळ एवढा मोठा होता मायबाप, जिथं माणसं जगाला तिथं गोरढोरांचं काय घेऊन बसले. राज्य चिंतातूर असायचा, हा दुष्काळ फेडावा कसा. पण त्याचा प्रधान आणि सेनापती हुशार होता. तो म्हणला, हो चला आपल्या शेजारी घेऊन जातो तुम्हाला. तिथं राणी राज्य करते, एक बाई असून तिने सगळं राज्य एकदम मत केलं, वैभवशाली केले. राजा म्हणाला, चला मला घेऊन तिला आपल्या दुष्काळावरचं उत्तर तिला सापडू.
अवतार धाडला आपल्या राणीला, त्या देवीला. राजा निघाला रथ घेऊन, आणि जसा राजा रथ घेऊन निघाला आणि राणीच्या वेशीपाशी आला तसं त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मायबाप, काय राणीची वेश होती, रावणाच्या लंकेला लाजवून अशी. तो आला रथातून खाली उतरला, राणी पुढे आली, घागरीतलं दूध त्याच्या पायावर ओतलं, त्याचं औक्षण केलं, म्हणले काही बोलू नका, मी तुम्हाला आमचं राज्य फिरून आणतो. राणीने राजाचा हात धरला आणि सगळं राज्य फिरवायला लागली. मायबाप, एक एक राज्यातली गोष्ट बघून राजा अजूनच रडायला लागला. भगवंताने किती कृपा केली हिच्यावर, आमच्यावरच काय कोपला. झालं, राज्य फिरून झालं. महालामध्ये आले, पंचपंकवानाच्या पंक्ती बसल्या, तरी राजाच्या घशात घास जाईना, ओठामध्ये पाणी जाईना. राणीने पुन्हा त्याचं मन ओळखलं आणि राणी म्हणली, राजा 2 घोट पाणी घ्या, मी येते तुमची मदत करायला. एवढं वाक्य ऐकून राजा पुन्हा रडायला लागला, पण हे आनंद असून होते. तो पाया पडला, म्हणला, आई चला लवकर, मला तुमची गरज आहे. चला, निघाली राणी. आखी प्रजा येशूवर आली. तिथे जाताना म्हणजे, आई तुला मदत लागली, आम्ही बी बोललो, आम्ही तुझी लेकर आहे, तुझ्या मदतीला येऊ. असं म्हणून राणी निघाली राजासोबत त्या रथात. आणि जशी राणी राज्य सोडून गेली तसं तिच्या राज्यावर परकीयांचं आक्रमण झालं. बरं, हे आक्रमण युद्धाचं, शस्त्राचं, मुद्दे पाडायचं असतं, एक वेळ चाललं असतं, पण नेमकं त्या परकीय आक्रमणानं तिच्या प्रजेचा आत्मा हेरला, गुलाम केले. ते म्हणतील तेव्हाच ते झोपायला लागले, ते म्हणतील तेव्हाच ते जेवायला लागले, ते म्हणतील तसंच वागायला लागले, ते म्हणतील तसंच बोलायला लागले. आणखी कोणी सगळी प्रजा हे रामा रे तुझ्या लेकराची आन नको मनासी राग धरू कर क्षमा पराध आता परत न यावे हेच वरदान आम्हाला द्यावे आई ग आई ग आई ग गातो या गोंधळी गाई आख्यानाची माळग आखेराची माळ आखेराची माळ नको परतुनी गाता आई पाहू माग उसला गातो या गोंधळी गाई आखेराची माळ